इंजिनियर झालेल्या ऋषिकेश पाटील या तरुणाने पुणे येथे इंजिनियर वडेवाला नावाने रुचकर वडापावचं छोटंसं स्टॉल सुरू केलं होतं। आज त्या स्टॉलचे रूपांतर महाराष्ट्रभर अनेक शाखांमध्ये झालं आहे। इंजिनियर वडेवाला यांची महाराष्ट्रामध्ये 30 पेक्षा जास्त शाखा असून अहमदनगर येथील भिस्तबाग चौक या ठिकाणी सचिन चितळकर यांनी इंजिनियर वडेवाला या शाखेची सुरुवात केली असून या शाखेचे उद्घाटन माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले, आमदार संग्राम जगताप, युवा उद्योजक सचिन कोतकर, अक्षय कर्डिले यांच्या उपस्थितीत पार पडले। नगर हे खवय्यांचे शहर म्हणून ओळखले जातं आणि प्रामुख्याने खवय्यांची पसंत असलेला वडापाव खवय्यांची प्रमुख पसंती असून हीच खवय्यांची पसंती ओळखून चितळकर बंधूंनी इंजिनियर वडेवाला या नवीन दालनाचा शुभारंभ केला आहे। खवय्यांनी अवश्य इंजिनियर वडेवाला या दालनाला भेट द्यावी। तसेच वडापाव बरोबरच मिसळ, भजी व अनेक प्रकारचे खाद्यपदार्थ या दालनामध्ये उपलब्ध असून कुटुंबासाठी बसण्याची स्वतंत्र व्यवस्था या दालनामध्ये करण्यात आली आहे। या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुजित झावरे, माजी स्थायी समिती सभापती मनोज कोतकर, माजी नगरसेवक बाळासाहेब पवार, निखिल वारे, माजी सभागृह नेते विनीत पाऊल बुद्धे, माजी नगरसेवक रवींद्र बारसकर, राष्ट्रवादी काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर, माणिक विदाते, अमित खामकर, माजी नगरसेवक डॉक्टर सागर बोरुडे, दीपाली बारसकर, शारदा ढवण, आशा कराळे, महेश चितळकर, मनसेचे शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र राशीनकर, सामाजिक कार्यकर्ते काका शेळके, राजेंद्र तागड, राजेंद्र पाचे, अशोक मासाळ, पत्रकार निशांत दातीर, कुणाल जायकर, अरुण वाघमोडे, प्रसाद शिंदे, संतोष म्हस्के, रोहित भुजबळ, सुभाष लोंढे, अशोक शिंदे आदी उपस्थित होते। गणेश चितळकर व सचिन चितळकर या दोन तरुणांनी चितळकर परिवाराने आज नगर शहरातील आपल्या शहराचं पैठण रोड उपनगर या उपनगरामध्ये इंजिनियर वडेवाला म्हणून हे एक नवीन फ्रँचायझी या ठिकाणी आज त्याचा उद्घाटन सोहळा संपन्न झालेला आहे। त्या कार्यक्रमाकरता अनेक मान्यवर त्यांना शुभेच्छा देऊन दिल्या आहेत। खरं तर चितळकर परिवार हा नगर शहर असेल, नगर तालुका असेल, त्याच्यामध्ये एक चांगल्या प्रकारचं नावलौकिक असणारा परिवार आहे। मग ते आपल्या परिवाराचे अनेक सदस्य की वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहे आणि ज्या ज्या ठिकाणी असतील त्या त्या ठिकाणी त्यांनी एक चांगले एक संबंध वेगवेगळ्या क्षेत्रामधल्या माणसांशी निर्माण केले, एक व्यावसायिक प्रगती केली आणि या प्रगतीबरोबर कुठल्या क्षेत्रामध्ये जसं आपण काम करतो तर आपल्याला नावलौकिक हे सातत्याने जोपासलं पाहिजे आणि म्हणून संपूर्ण या चितळकर परिवाराने एक चांगलं नावलौकिक हे समाजामध्ये काम करत असताना सातत्याने त्याला जोपासलेलं आहे आणि म्हणून त्या जोपासलेल्या नावाबरोबर त्यांनी आज हे नवीन फ्रँचायझी या ठिकाणी सुरू केली। त्याकरता मी त्यांना मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करतो की आपण आज तुम्ही इथं सुरुवात केली। कुठलाही छोटा मोठा जरी व्यवसाय सुरू झाला तरी 4-2 लोकांना एक रोजगार निर्माण होत असतो आणि तुमच्या माध्यमातून आज तुम्ही जर एक छोटा व्यवसाय सुरू केला तरी तुमच्या माध्यमातून आज रोजगार निर्मिती झालेली आहे। त्यामुळे तुमचे मी मनापासून आभार देखील व्यक्त करतो की असेच सातत्यानं काही ना काही उपक्रम, व्यावसायिक उपक्रम प्रत्येक युवकांनी राबवले पाहिजेत की ज्याच्यातनं एक व्यवसाय निर्मिती होती। म्हणून आज तुम्ही एक चांगली भरारी घेतली। खरं तर हे वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये जवळपास 30 आउटलेट्स या इंजिनियर वडेवाल्यांचे आहेत आणि तुम्ही आज ते नगरपर्यंत देखील आणलेलं आहे। त्यामुळे तुमच्या माध्यमातून त्यांच्या नकाशावरती आपलं नगर शहर देखील आलंय। तो तुमच्या सर्व व्यवसायाच्या प्रगतीकरता मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करतो। संपतदादा बारसकर असतील यांच्या वतीनं, डॉक्टर सागर बोर्डे यांच्या वतीनं, आमच्या सगळ्यांच्या वतीनं तुम्हाला या व्यावसायिक उपक्रमाकरता मनपूर्वक शुभेच्छा। तुमची अशीच प्रगती होत राहो। तुम्ही याच्यावरच आमचा अनेक वेगवेगळ्या फ्रँचायझी नगरपर्यंत राहाव्यात अशीच सदिच्छा या ठिकाणी बाळगतो आणि इंजिनियर वडेवाले त्याच्या शाखेच्या शुभारंभ प्रसंगी मान्य कर्डिले साहेब त्यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला व आमचे मार्केट केंद्राचे सभापती रमाजी सूर, कधींचे आनंदकर, निखिलजी रासकर व इतर मान्यवर व आपले झावरे साहेब, महाराज, भुवन महाराज व बाकी सर्व मित्र परिवार व संजय दाते साहेब
जाते साहेबांचं नाव घेतलं म्हणजे सगळ्यांची भीती मरून जात असते. सर्व पत्रकार बंधू, चित्रकर साहेबांना जरी पाहिला साहेब आमच्या हॉटेलचं फाउंडेशन त्यांनी केलं, हे कोणाला माहिती नाही. उद्योगाच्या बांधण्यामध्ये सगळ्यात मोठा त्यांचा हात आहे. तेव्हापासून जवळजवळ 20 वर्षापासून आमच्या त्यांचे कौटुंबिक संबंध आहे. तरी इंजिनियर वडेवाले हे वेगळं नाव घेऊन एक मार्केटमध्ये उतरल्यावर व्यवसाय कसा करायचा हे आमच्याकडून ते शिकले. आता इथे व्यवसायाच बोललेलं बरोबर त्याच्या बरोबर बाकी जास्त बोलले हा तर हवे पण नाही. तर प्रत्येकाने आपल्या आपला आमच्या संदीपदारांच्या वतीने बहुदाजी कोतकर साहेबांच्या वतीने आपल्या या व्यवसायाला आमच्या खूप खूप शुभेच्छा देतो. व चित्रकर साहेब आपण जर तिकडे इकडे आलो असतो तसं तुम्ही इथे व्यवसाय करायला आले तसं आम्ही पण पुण्यात व्यवसाय करायला गेलो. आपला व्यवसाय कसा करायचा हे आपल्याला काय कोणी सांगायची आणि शिकवायची काही गरज नसते. आपण प्रामाणिकपणाने व व्यवसाय जर केला तर कुठल्याही व्यवसायाला अडचण येत नसते. अशा आमच्या कोतकर साहेबांच्या संदीपदारांच्या मार्गदर्शनामुळे आम्ही व्यवसायामध्ये मोठ्या प्रमाणात यशस्वी होतो. तसं तुम्ही पण आता आपला कर्कश व्यवसायातून आपण नवीन व्यवसायात सुरुवात केली यासाठी आमच्या सर्व कुटुंबाच्या वतीने तुमच्या मागे आम्ही खंबीरपणे उभे आहोत. नगर शहराच्या वैभवामध्ये एक अनोख्या नावाने भर पडत आहे, म्हणजे इंजिनियर वडेवाले या खाऊबंदी म्हणा किंवा हॉटेल म्हणा या संपूर्ण दालनाचा आताच आदरणीय शिवाजीराव पेडरे साहेब यांच्या हस्ते उद्घाटन कार्यक्रम संपन्न झाला. आणि या निमित्ताने इथे उपस्थित असणारे सर्वच चित्रकर परिवार यांच्या विनंतीला मांडून आलेले अक्षरशः मान्यवर सर्व सदस्य मित्र परिवार, सर्व राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक सर्व शाखातून आलेले मान्यवर व उपस्थित असणारे बिस्तबाग चौक आणि परिसरातले सर्व नागरिक, ग्रामस्थ सर्वांचे मी चित्रकर परिवाराच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. आपण सर्वजण या नवीन दालनाला शुभेच्छा देण्याकरता उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. आज अतिशय आनंद वाटतो की एक अनोखं नाव पहिल्यांदाच कुणीतरी ऐकलं असेल आणि जेव्हा मी प्रोफेसर चौकात बोर्ड लागला ते पहिल्यांदाच पाहिलं म्हणजे इंजिनियर वालेवाले आता हे नवीन काहीतरी आपल्या नगर शहरामध्ये होत आहे. आणि नाव पाहिल्याच्या नंतर अतिशय आनंद वाटला की इंजिनियर वडेवाले म्हणजे फक्त नावाला नाही पण खरंच इंजिनिअरिंग पूर्ण करून वडापावचं दुकान टाकले हे आता मला कुठेतरी आल्याच्या नंतर लक्षामध्ये आलं. निश्चितपणे व्यवसाय आपला समाज व्यवसाय करत असताना एक चांगलं तरुण वर्ग आज आपण पाहतो की 15 वर्ष अगोदरचा काळ वेगळा होता पण एवढ्या 5-8 वर्षामध्ये भरपूर तरुण मुलं म्हणजे विशेष करून ग्रामीण भागातले तरुण मुलं त्यांच्या आपापल्या गावासारख्या ठिकाणी असू, ग्रामीण भागात असू किंवा शहरासारख्या ठिकाणी असू प्रत्येक जण हा कुठला ना कुठला आपण काहीतरी केलं पाहिजे. 12वी शिक्षण पूर्ण झाल्याच्या नंतर प्रत्येकाच्या मनामध्ये हाच प्रश्न येतो की आपण काहीतरी केलं पाहिजे. हा प्रश्न खरं म्हणजे तरुण काळामध्ये येणं अत्यंत गरजेचं आहे. कारण की हा कुठेतरी मनात प्रश्न आला तर दुसऱ्या दिवशी लगेच तो तरुण मुलगा कामाला सुरुवात करतो, कुठेतरी हातपाय हलवायला चालू करतो की आपण आता कुठेतरी काहीतरी केलं पाहिजे. त्याच अनुषंगाने खरं म्हणजे आज गणेशराव असतील आणि सचिनराव असतील यांनी खरं म्हणजे दोघांनी विचार करून आपण व्यवसाय क्षेत्रामध्ये उतरत असताना फक्त कुठेतरी एक व्यवसायावर अवलंबून न राहता आपण समाजामध्ये आपण दोघं जण आहोत, आपला परिवार मोठा आहे, आपल्याला मार्गदर्शन त्यांचे वडील आहेत हे असा मनामध्ये विचार ठेवून त्यांनी खरं म्हणजे हा व्यवसायाला सुरुवात केली. आज या ठिकाणी आपल्या अहिल्यानगर या शहरामध्ये
आपल्या इंजिनियर वडेवाले ही जी फ्रँचायसी आहे महाराष्ट्रात याच्या 30+ शाखा आहेत. आपली 30वी शाखा आहे आणि आपल्या अहिल्यानगरमध्ये ही शाखा आपली पहिली शाखा दिलेली आहे त्यांनी. मी चितळकर परिवाराच्या वतीने या शाखेचं स्वागत करून या शाखेचं आज ओपनिंग केलेलं आहे. आणि आज नगरकरांसाठी असं खवय्य शहरांचं रुचकर आणि खूप छान असं खाद्यपदार्थ फूडच्या बाबतीत आपल्या नगर शहरामध्ये खूप सारे असे खवय्ये आणि रुचकर अशी वडे, इंजिनियर वडेवाले, त्याच्यानंतर मिसळ असेल, त्यानंतर कोल्ड कॉफी असेल, पॅटीस असेल आणि खूप छान असा स्वादिष्ट चहा पण आहे. आणि सर्वच असे रुचकर पदार्थ घेऊन आम्ही या नगर शहरामध्ये आपल्या नगरकरांच्या सेवेत आम्ही उतरलेलो आहोत. आज या ठिकाणी या शाखेचं ओपनिंग अतिशय छान झालेलं आहे. वरून राजांनी खूप छान अशी साथ दिली आणि या शाखेच्या ओपनिंग या आपले माजी मंत्री शिवाजीरावजी कर्डिले साहेब, नंतर शहराचे लाडके आमदार संग्रामभैया जगताप, त्यानंतर युवा नेते अक्षयदादा कर्डिले असतील, सचिनाबा कोतकर असतील, उद्योजक मार्केट कमिटी सभापती भाऊसाहेबजी बोटे, उपसभापती राबाजी सूळ, दादासाहेबजी चितळकर आणि असंख्य असे माजी नगरसेवक, नगर शहरातील सर्व असलेले ऋणबंध असलेले आमच्याशी आणि अतिशय आमच्या खंबीरपणे पाठीशी उभा असलेले सर्व नातेवाईक, आतिष्ठ, संबंधित मित्र परिवार आणि पत्रकार बंधू, आमचे सर्व नातेवाईक आणि सर्व प्रेम करणारे अहिल्यानगरकर यांच्या सेवेत आम्ही उतरलेलो आहोत. आपण सर्वांनी येऊन या सेवेचा आस्वाद घ्यावा आणि आम्हाला नक्कीच आपले आशीर्वादरूपी सेवा करण्याची संधी इंजिनियर वडेवाले यांना द्यावी. धन्यवाद. मनापासून मी आभारी आहे. आपण सर्वांनी आम्हाला सेवा करण्याची संधी द्यावं आणि या स्वादिष्ट वड्याचा आणि मिसळ असेल, चहा असेल, कोल्ड कॉफी असेल, सर्वच गोष्टी आम्ही रुचकर घेऊन आपल्यासाठी आलेलो आहोत. पुन्हा एकदा मी सर्व अहिल्यानगरकरांचे माझ्या परिवाराच्या वतीने आणि आमच्या इंजिनियर वडेवाल्याच्या फॅमिलीच्या वतीने मी सर्वांचं परत एकदा स्वागत करतो. धन्यवाद.